चालले बादली घेऊन? अगं पाणी घ्यायला चालले, पाणी संपलंय माझं. मग तिकडं कुठं पाणी घ्यायला? अगं पण नळच आपल्या इथे ना, मग इथूनच जाणार ना. आपला आपला का माझा? अगं आता माझं आपलं आहे ना, आता सगळ्यांना तिथलं आपला कधीपासून झाला? आता माझा आहे तो. आपला आधी होता, आता माझा. पण आम्हाला पाणी तिथूनच न्यावं लागतं ना, तर मग आम्ही पाणी कुठून आणायचं मग? अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिकडच्या विहिरीतून आणायचं. इथं कुठं चालल्या? आता एवढ्या वेळेस नेऊ दे, मग आणते मी तिकडनं पाणी. एवढ्या वेळेस म्हणजे इथून पाठीमागं किती वेळा सांगितलंय तिकडनं आणायचं म्हणून पाणी? अजिबात तिकडं जायचं नाही, तिकडं वा पाण्याला. कुठं काय पाण्याला आले होते? काय नाही झालं. पाणी काय म्हणते? पाणी नाही न्यायचं नाही म्हणते काय? नाही. तुम्ही कुठं खोरं चालवलं? कुठं चालवून तू मालक आहे का आमची? मी कधी म्हणलं मी मालक आहे? या घराची मी मालक आहे फक्त. आता चालू राहणार, तुला विचारून न्यायचं काय कुठं? मग आता तुम्ही दिलंय ना सगळं आम्हाला, मग आता मला विचारूनच न्यायचं ना. दिलं म्हणजे राहा नीटनाटक गुढीत जरा. लय पावर केलं ती जमणार नाही. तिला पाण्याला अडवती, मला खोर. तुम्ही मालक झाले काय एवढं सगळं? अरे तुझ्या बापान दिलं काय घरदार सगळं बांधून? माझ्या बापाने नाही दिलं, पण आता तुम्ही आमच्या नावावर केलं म्हणल्यावर आमचंच झालं ना सगळं. लय ना हाय पोरग. चला तुला तर लय पुळका होता तुझ्या भावाचा, ही आणली हाय रे. तुला काय हाय का? बोलते का गुढी? ती एक प्रेमाने शब्द आहे का तिचा? अगं पायल, अगं तू लांबची पण नाही ना ग, भावाची तरी एवढं खालून पालून बोलतीस का ग? कधी खालून पालून बोलले? मग साखर आणली तर तुझे पैसे गेले. साखर नाही आणली. तुम्हाला माहिती का, साखरेच्या डब्यात मी 10,000 रुपये ठेवले होते, ते गायब झाले म्हणून मी एवढी ओरडले. जागीरदार पडली. 10,000 रुपये साखरेच्या डब्यात ठेवायला. अहो मी 60 ठेवले होते. चोरी चाळ घेतीस तू सरळ सरळ. मग पैसेच नव्हते तुझ्याकडे. अहो चोरीचा आळ घेते म्हणजे होते, गायब झाले म्हणूनच बोलले ना नाही मी. नाही, मी साखर आणली त्यात पैसे नव्हते बिलकुल. काय आई बापा सारखा आम्ही जीव लावतो म्हणलं, तुझं जरा बी काम नाही का? सासू सासऱ्याला नीट नाटक बघायचं. अगं पायल, माहितीये का, मला एकुलता एक मुलगा मुलगी नाही, म्हणून मी भावाची पोरगी केली की ह्या अशी रडून नाटक करतात ना, म्हणून तुमचं पाया आहे ना. पडायचं तुझ्या. मी कधी म्हणलं पाया पडायचं? पण मग चोरी करायचीच नाही ना. ह्या येऊन गेल्यानंतर कोणीच आलं तिला नव्हतं. जरा हाड असू दे तुझ्या. तुझ्या बापाची बहीण आहे ना, तिच्या चोरी चाळ घेते. काय यार पद्धत आणि काय चाललंय? अहो पण त्या घरी आल्यानंतर कोणी आलंच नाही, पैसे गायब झाले. मग मी त्यांना नाही विचारणार तर कोणाला विचारणार? तुम्हीच सांगा बरं. विचारायची बी एक पद्धत असती.